समाजमनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। श्री विश्वकर्मा समाज संघ महाराष्ट्र राज्य पलूस तालुका पलूस शहर यांच्या वतीने पलूस येथे सामुदायिक उपनयन विधी कार्यक्रम श्री 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 हरिहरानंद भारती स्वामीजी यांच्या उपस्थितीत मंगलमय वातावरणात यशस्वीरित्या पार पडलाय। या पवित्र सोहळ्यामध्ये 52 बटूंचा उपनयन विधिवत संपन्न झालाय। या कार्यक्रमासाठी सर्वच राजकीय सामाजिक संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी उपस्थित राहून मुलांना शुभाशीर्वाद दिले। दरम्यान खटाव तालुक्यातील वडूज येथील सौभाग्य मंगल कार्यालयात एरळवाडी विकास सेवा सोसायटीचे माजी चेअरमन पत्रकार दत्ता इनामदार आणि अंगणवाडी कार्यकर्ती सौ पूजा इनामदार यांचे सुपुत्र सोहम यांचा उपनयन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। परिसरातील विविध मान्यवरांनी इनामदार परिवारास शुभेच्छा दिल्या। जगद्गुरु मुळेश्वर आदी सर्व देवतांना नमन करून आज या ठिकाणी विश्वब्राह्मण समाजाचा यज्ञोपवीत सोहळा आहे। पलूसच्या सर्व समाज बांधवाच्या वतीने आणि त्याचबरोबर गुरुनिष्ठ धर्मनिष्ठ आमचे महेशजी यांच्या आयोजकातून आणि त्याचबरोबर गुरुनिष्ठ धर्मनिष्ठ वेदमूर्ती आमचे आचार्य या सर्वांच्या परिश्रमातून आणि आपण सर्वांच्या परिश्रमातून आजचा योग होतोय। खरं तर आपण विश्वब्राह्मण आहोत। सुतार असेल, सोनार असेल, लोहार असेल, तांबट असेल आणि शिल्पी असेल, हे पाचही एकाच घरातली लोक आहेत। एकाच घरातली की महाराज काहीही करा पण या पाचही घरांमध्ये विश्वकर्मांचा फोटो असला पाहिजे। मी तर एवढंच सांगेल, विश्वकर्मा प्रभूंचा तर फोटो असावाच असावा, पण सुतार, सोनार, लोहार, तांबट, शिल्पी या समाजामध्ये जन्माला आलेल्या सगळ्या संतांचे फोटो सगळ्यांच्या घरामध्ये असले पाहिजेत। तुम्हाला तुमच्या धर्माचा, तुमच्या समाजाचा तुम्हाला स्वाभिमान असला पाहिजे, अभिमान नाही, स्वाभिमान। आणि जेवढं होईल तेवढं सवळं ववळं गुरु काय असतात, धर्म काय असतो, समाज काय असतो हे आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे। आपण आपल्यालाच विसरून गेलोय। एका वाघिणीला 5 पिल्लं होते। ती वाघीण एका खड्ड्यामध्ये जाऊन व्याली आणि ती वरती जाऊन बसली। त्या पिल्लांना आश्चर्य वाटलं, आईने आपल्याला जन्म दिल्यावर वरती का जाऊन बसली? एक पिल्लू वरती गेलं, दुसरं पिल्लू वरती गेलं, तिसरं गेलं, चौथं तिथेच धडपडत होतं, 5वं तिथेच धडपडत होतं। आई म्हणली, मी तुम्हाला वरती नाही घेणार, कारण तुम्ही वरती आलं पाहिजे हे माझा स्वतःचा एक इच्छा आहे। तसं हे 5 पिल्लं म्हणजे 5 समाजाचे 5 समाज आहेत या विश्वब्राह्मणांचे। आणि वाघ म्हणजे कोण आहे तर माझे विश्वकर्मा प्रभू आहेत। विश्वकर्मा तुम्हाला काही देणार नाहीत, पण तुम्ही विश्वकर्मापर्यंत गेलं पाहिजे, तेव्हा विश्वकर्मा प्रभू तुम्हाला सर्वस्व काही देतील। आणि त्यासाठी समाज बांधवांनी एकत्रित होणं गरजेचं आहे। आज आपल्या समाजामध्ये एवढी अधोगती आहे की संस्कार, संस्कृती ह्या गोष्टी खूप लांब आहेत। आमचे आचार्य जे आहेत खूप धडपड चालू आहे त्यांची। ते मराठवाड्यामध्ये राहिले, या पश्चिम महाराष्ट्रामध्ये राहिले, अनेक महाराज लोकांच्या बरोबर राहिले। त्यांची एक इच्छा होती की कर्नाटकामध्ये अनेक संत आहेत आपले, पण एक महाराष्ट्रामध्ये आपल्या 5ही समाजाचं एकच पीठ तयार व्हावं, वेगवेगळे 5 नाही। तिथेच तेवढाच हक्क सुतार समाजाचा असावा, तेवढाच हक्क सोनार समाजाचा असावा, तेवढाच हक्क लोहार समाजाचा असावा, शिल्पी आणि तांबटांचा सुद्धा तेवढाच अधिकार असला पाहिजे, असा एक मत असावा। आणि दैवयोगाने शंकराचार्य महाराजांकडून आमची विधिवत संन्यास दीक्षा झाली आणि महाराष्ट्राला पहिला दंडी संन्यासी तुम्हाला तुमच्या समाजाला प्राप्त झाला। म्हणून तुम्ही सगळेजण भाग्यवान आहात की आतापर्यंतच्या इतिहासामध्ये महाराष्ट्रामध्ये तुमच्या समाजाला एकही दंडी स्वामी नव्हता। आता तुम्हाला वाटेल की महाराज कुठल्या समाजाचे असतील, आपलेच आहेत का, दुसरेच आहेत का? मी तुम्हाला एवढंच सांगेल, मी तुमचा आहे आणि शेवटपर्यंत मी तुमचाच राहणार आहे। याच्यामध्ये कुठलाही भेदभाव नाही, कारण सगळे आपण एकाच आईचे लेकरं। मग भेदभाव कशाचा करायचा? समाजाचा भेदभाव कशामुळे करायचा? कर्म जरी वेगवेगळे असले तरी धर्म मात्र एक आहे। कर्मापेक्षा धर्माला मानणारी लेकरं महत्वाची असतात आणि तुम्ही सगळ्यांनी एक व्हावं एवढीच विनंती तुम्हा सगळ्याला करून, कारण कर्मणा जायते शूद्र, माणूस जन्माला येतो त्यावेळेला प्रत्येक माणूस शूद्र आहे,
पण तुमचं कर्म ज्या वेळेला चांगलं असतं त्यावेळेला तुम्ही ब्राह्मण बनता. तुम्ही नुसतं नाव विश्वब्राह्मण लावून नाही फिरू शकत, कारण तुमचे आचरण सुद्धा असले पाहिजे. मी आता काही बटूच्या मुलांच्या वडिलाला पाहिलं, आपल्या मुलाला मुंज करायला आणली आहे, त्यांच्या अंगावरती जानवं घालायला आणलंय, पण स्वतःच्या गळ्यामध्ये जानवं नाहीये. इथे वर येऊन विचारतात की महाराज तुमच्याकडे जानवे आहेत का? म्हणजे किती आपला समाज अधोगतीला गेलाय. आपले संस्कार संस्कृती तुम्हाला माहित नाहीये. एक लक्षात ठेवा, एक वेळेला एक दिवस जेवण नाही केलं तरी चालेल, पण अंगावरचं जानवं आणि सकाळची संध्या तुम्ही सोडली नाही पाहिजे. तुम्हाला सगळ्याला विनंती आहे, तर आपला समाज टिकून राहील. तुम्ही मुलगाला इथे घेऊन आला आहात, तुम्ही मुलाला काय शिकवणार आहेत की बाबा मी पण तुझ्यासारखाच होतो, मी जानवं काढून टाकलं, मी संध्या करत नाही, मी गायत्रीचा जप करत नाही, मग काय उपयोग आहे? त्याच्यामुळे अगोदर वडिलांनी सुद्धा ते संस्कार पाळले पाहिजे, त्याच्या मुलग्याने सुद्धा ते पाळले पाहिजे. खरं तर आपल्या समाजामध्ये मुलाबरोबर मुलीची सुद्धा मुंज होती, हे मुद्दामून सांगतोय मी. मुलीला सुद्धा अधिकार होता मंत्र देण्याचा, पण काळाच्या ओघाप्रमाणे मुलगीची जी मुंज आहे, जे उपनयन आहे ते थांबलं, पण मुलाला यज्ञोपवीत दिल्याशिवाय तो समाजाचा होत नाही. म्हणून आपला समाज, आपला धर्म, आपली संस्कृती, आपले संस्कार तुम्ही सगळ्यांनी सांभाळावेत, एवढीच तुम्हा सर्वांना विनंती करून भगवान विश्वकर्मा प्रभू आणि त्याचे 5ही पुत्र तुम्हा सर्वांचं कल्याण करो, तुम्हा सर्वांवर त्यांचे आशीर्वाद लाभो. माता कालिकेच्या आशीर्वादाने तुमची कला, तुमचं ऐश्वर, तुमची प्रतिष्ठा वाढत राहो आणि तुमच्या सगळ्याचं कल्याण हो, एवढे शुभ आशीर्वाद देऊन या वाच्य सभेला या ठिकाणी थांबवतो आणि तुम्हा सर्वांना शुभ आशीर्वाद देतो. ओम शांती शांती शांती. प्रतिनिधी चैतन्य सुतार, एस मुल्ला. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.